करणार आहेत। इंडिगो अंतर्गत कार्यान्वित असणारी अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन समितीचा पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नाही आणि त्यामुळे हा करार रद्द करण्यासाठी भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेना संघटना एकत्रित येणार आहेत। आज सकाळी 11 वाजता प्रादेशिक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन होईल। भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसंच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष आणि हवाई कर्मचारी सेनेचे संतोष धुरी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे राजकीय पातळीवरती दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना कार्यकर्ते मात्र आता हात से हात मिलाते आपल्याला आंदोलनांमध्ये सुद्धा एकत्र येताना दिसतायत। त्या पार्श्वभूमीवर काय अपडेट्स आहेत आणि कशी तयारी सुरू आहे आंदोलनाची? प्रज्ञा, काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीमध्ये देखील मनसे आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित येत एका आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। वरळीमध्ये नुकताच एक कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाला म्हणजे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला किशोरी पेडणेकर ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर आहेत यांना देखील मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज ही तिसरी घटना आहे। आज मनसेचे हवाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांची जी कर्मचाऱ्यांची संघटना आहे ते सर्वजण एकत्रित चुनाभट्टी येथे जे लेबर कमिशनरचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या इथं येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समोर आलेली बाब अशी आहे की मागच्या काही दिवसांपासून लेबर कमिशनरकडे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भातला मुद्दा चर्चेला होता आणि त्याच अनुषंगानं 2 दिवसांपूर्वी कुठल्याही प्रकारे मनसेच्या संघटनेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संघटनेला विश्वासात न घेता अजाईल नावाची जी कंपनी आहे जी इंडिगोच्या अंतर्गत येते त्या कंपनीनं एक तिसरीच संघटना आहे जी 2-3 महिन्यांपूर्वीच आलेली आहे त्यांच्यासोबत करार करून कर्मचाऱ्यांना 1,500 ते 2,000 रुपयांची पगारवाढ दिलेली आहे आणि याचाच विरोध करण्यासाठी आता मनसे आणि शिवसेनेचे जे कर्मचारी आहेत आणि संघटना आहे ही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संघटनेचं प्रामुख्यानं म्हणणं आहे की अजाईल कंपनीनं 4,000 रुपये कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्यावी, 20,000 रुपये त्यांना बोनस द्यावा आणि डीएची जी रक्कम आहे ती देखील सेपरेट असावी अशा पद्धतीची त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आज सर्व जे दोन्ही संघटनेचे पदाधिकारी आहेत ते एकत्रित येत आहेत आणि लेबर कमिशनर समोर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सरकारचा कुठेतरी लेबर कमिशनर यांच्यावर दबाव आला आणि त्यांना परस्पर निर्णय घेतला गेला अशा पद्धतीची भूमिका एबीपी माझाशी बोलताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मांडली आहे। निलेश, अपडेट जाणून घेत राहूया आंदोलनासंदर्भातले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान आम्ही सरसकट 4,000 पगारवाढ आणि 20,000 रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे, ती मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते संतोष धुरी यांनी दिली आहे। आम्ही सरसकट 4,000 रुपये मागितलेले, 20,000 बोनस मागितलेला। या लोकांनी 4,000 फक्त 5 वर्षाच्या वरील जे कामगार आहेत त्यांना 4,000 पगारवाढ देण्यात केली आणि बाकी जे कामगार आहेत त्यांना त्या लोकांनी 1 ते 3 वर्ष जे आहेत त्यांना 2,100 रुपये आणि 3 ते 5 वर्ष आहेत त्यांना 2,300 रुपये म्हणजे 1,700 आणि 1,900 रुपये हे मॅनेजमेंटने कोणाला दिलेत याचा आज फक्त जाब विचारायला आज आम्ही तिकडे जमणार आहोत। शिवसेनेच्या कामगार सेनेवर पण अन्याय झालेला आहे, कामगारांवर आमच्याही कामगारांना अन्याय झालेला आहे, त्यामुळे ते लोक पण येणार आहे कारण एकदाच तारीख असते ती एकत्र तारीख असते म्हणून ते एकत्र दिसणार आहोत आम्ही। यानंतरची बातमी